जिथे आंदोलक बसत होते तिथे हे तंबू टाकले जात आहेत। पावसामध्ये अडचण होऊ नये आणि त्याच्यामुळे आता सगळ्या आंदोलक जिथे बसायचे तिथे तंबू ठोकण्याचं काम आता सुरू होत आहे। वेदांत नेव आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। वेदांत, आंदोलनाचा चौथा दिवस आहे, आता तंबू ठोकायला परवानगी देण्यात आली आहे का? खरं तर हा मुक्काम वाढणार, पाऊस सुद्धा आहे आणि त्यामुळेच आता हा टेंट पुढे टाकला जातोय। कारण आपण बघितलं आतापर्यंत जे व्यासपीठ तयार केलं होतं मनोज जरांगे पाटील जिथे विश्रांती घेत आहेत सध्या, त्या ठिकाणी फक्त टेंट होता आणि आता पुढे संपूर्ण जो आझाद मैदान आहे तिथे हा टेंट टाकला जातो, त्याचं काम सुरू आहे। आणि हे जे सगळे मराठा बांधव, मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा मदत करतायत हा टेंट उभारण्यासाठी। आणि ही सगळी परवानगी दिली आहे का किंवा हा मुक्काम वाढणार आहे, या सगळ्यामुळे हे टेंट टाकला जातोय का हे आपण विचारणार आहोत। आपल्यासोबत समन्वयक आहेत। कशा प्रकारे हे टाकला जाणार आणि किती लोक बसणार यामध्ये? काय झालंय, गेले 2 दिवस झालं मुंबईत प्रचंड पाऊस होता। आपले आंदोलक बांधव जेव्हा येतात खाली सगळ्यात चिखल होता, तुम्ही पाहिला असेल। आता खडी टाकली प्रचंड। आता जरी पाऊस आला तर इथे परत चिखल होणार आहे। तर पावसापासून संरक्षण म्हणून आपण इथे मांडव टाकतो। 5000 जशी आपल्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे ते सगळं परवानगी घेऊन आपण 5000 लोकांची बसण्याची व्यवस्था एवढा परवानगी दिली आहे किंवा तुम्ही मागितली होती? 5000ची आपल्याला आहेच ना परवानगी आंदोलन। टेंटची नाही, आपल्याला स्टेजची परवानगी टेंटला परवानगी लागत नाही। फक्त स्टेज टाकायचं असेल ना ग्राउंडमध्ये तर परवानगी लागते। मुक्काम वाढणार आहे? जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ना तोपर्यंत इथून हलणारच नाही। त्यामुळे मुक्काम किती नाही, त्यामुळे सरकार आरक्षण कधी देणार आहे? ही सोय महापालिकेने केली आहे का तुम्ही स्वतःची सोय इथे केली? एक लक्षात घ्या, या महानगरपालिकेने आम्हाला उघड्यावर आणलंय, त्यामुळे महानगरपालिकेचा याचा काडी मात्र याच्यामध्ये काही संबंध नाही। ही सर्व आम्ही मराठा समन्वयक जे आहेत, देशमुख साहेब असतील, सगळे यांनी हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे इथे महानगरपालिकेचा किंवा कोणाचा काही संबंध नाही। त्यामुळे पुन्हा एकदा आपण दृश्यांमध्ये बघतोय की मोठा हे मंडप टाकण्यात येतोय आणि जिथे आता हे आंदोलक समोर बसतील। कारण आपण बघितलं पाऊस मुसळधार पडत होता, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, मात्र पाऊस जरी थांबला असला तरी आता पुन्हा पाऊस जर पडला तर अडचण निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारचा हा मोठा टेंट टाकण्यात येतो। या महिने अगदी वेदांत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। मराठा आंदोलक आझाद मैदानाच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपलं मन रमवताना दिसतात। दुसरीकडे नवी मुंबईमधल्या वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर मराठा आंदोलक हे कबड्डी खेळताना दिसून आले। गेल्या 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती उपोषण करतात। आज मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव हे आझाद मैदानावरती आलेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचा मार्ग पूर्णपणे